रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं एक विशेष असं महत्त्व असतं. त्यामध्ये रक्षाबंधन हा सण प्रत्येक भाऊ बहिणींसाठी खूप खास मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण घरोघरी मोठ्या थाटामध्ये आणि आनंदामध्ये साजरा केला जातो. त्यानिमित्ताने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर सुंदर अशी राखी बांधून त्याला ओवाळते आणि गोड मिठाई भरवते. त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते. त्यावेळी बहिणीला भेटवस्तू देत भाऊ तिच्या संरक्षणाची हमी देतो. भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावरती राखी बांधत असते. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाऊ बहिणीतील पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा मात्र हा सण जो आहे तर तो नेमका कधी साजरा करायचा, तसेच या दिवशी भावाला राखी बांधायचा शुभमुहूर्त कोणता आहे, या दिवशी भद्राकाळ नेमका कधी असणार आहे, राहुकाळ कोणता असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपण चुकून देखील भावाला राखी बांधू नये, कोणत्या वेळामध्ये आपल्याला राखी बांधायची आहे, भद्राकाळामध्ये राखी का बांधली जात नाही, अशी परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पंचांगानुसार रक्षाबंधनाचा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो. उदय तिथीनुसार 9 ऑगस्ट 2025 या दिवशी रक्षाबंधन साजरे केलं जाणार आहे. तर नारळी पौर्णिमेच्या तिथी ही आदल्या दिवशीच म्हणजे 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होत आहे. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 समाप्त होणार आहे. राखी पौर्णिमा ही 8 ऑगस्टला सुरू होत आहे दुपारी. त्यानंतर तुम्ही दुपारनंतर राखी बांधले तरीसुद्धा चालेल किंवा 9 ऑगस्ट दिवशीच उदय तिथीनुसार हा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे 9 ऑगस्टला तुम्ही ही जी राखी आहे तर ती बांधायची आहे. 9 ऑगस्ट रोजी जी ब्रह्ममुहूर्त आहे तर तो सकाळी 4 वाजल्यापासून 22 मिनिटांपासून ते 5:04 असणार आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 12:53 सौभाग्य योग पहाटे 4:08 ते 10 ऑगस्टच्या मध्यरात्री 2:15 असेल. सर्वार्थ सिद्धी योग 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2:23 असणार आहे. राखी बांधण्याचा जो शुभमुहूर्त आहे तर तो शुभमुहूर्त कोणता, या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त 9 ऑगस्टच्या पहाटे 5:35 सुरू होतोय. तो दुपारी 1:24 असणार आहे. भद्राकाळ असलेल्या वेळेमध्ये कोणतेही शुभकार्य केलं जात नाही. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाला भद्राकाळ आवर्जून पाहिला जातो. पंचांगानुसार यंदाचा भद्राकाळ हा 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होत असून 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1:52 संपणार आहे. त्यामुळे आपल्याला 8 ऑगस्ट दिवशी राखी बांधायचीच नाही. 8 ऑगस्ट आणि मध्यरात्री 1:52 म्हणजे दुसरा दिवस उगवायच्या अगोदरच जो भद्राकाळ आहे तर तो संपणार आहे. त्यामुळे यंदाची भद्राकाळची काहीही टेन्शन नाही. तुम्ही सकाळी जो रक्षाबंधनाचा मुहूर्त सांगितले राखी पौर्णिमा संपेपर्यंत म्हणजे सकाळी 5:35 ते दुपारी 1:24 9 ऑगस्टला तुम्हाला रक्षाबंधन साजरं करायचं आहे. अत्यंत शुभमुहूर्त आहे कारण की भद्राकाळ आहे तर तो रात्री संपणार आहे. भद्राकाळामध्ये भावाच्या हातावरती राखी का बांधू नये यामागे देखील एक पौराणिक कथा आहे. पौराणिक मान्यतेनुसार भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे. तसेच शनिदेवाची बहीण देखील आहे. मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे. त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्राकाळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्राकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचं सांगितलं जातं. अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा भद्राकाळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधत नाहीत आणि तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते. दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा स्वभावाने उग्र आहे. असं म्हटलं जातं की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्राकाळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यामध्ये यश मिळणार नाही. भद्राशिवाय राहुकाळामध्ये देखील कोणतेही शुभ कार्य करणं निषिद्ध मानलं जातं. रक्षाबंधनाचा सण हा भद्राकाळ वगळता शुभ काळामध्ये साजरा करावा असं अनेक शास्त्रामध्ये सांगितलं आहे. 9 ऑगस्ट दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे. शुभमुहूर्त सांगितलेला आहे, भद्राकाळ सांगितलेला आहे. तर या दिवशीचा जो राहुकाळ आहे तर तो सकाळी 9 वाजल्यापासून ते 10:30 आहे. तर हा वेळ देखील आपल्याला वगळायची आहे. ह्या वेळे देखील कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. तर 9 ते 10:30 हा आपल्याला 1.5 तासाचा काळ वगळायचा आहे आणि उरलेल्या काळामध्ये तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता. तुम्हाला जर दुपारी शुभमुहूर्तापर्यंत जर 1 वाजून काय शुभमुहूर्त दिला तोपर्यंत तुम्हाला शक्य नसेल तर त्या व्यतिरिक्त तुम्ही दिवसभर घरामध्ये कधीही राखी बांधली तरी सुद्धा चालेल. फक्त भद्राकाळ आणि राहुकाळ आपल्याला वगळायचा आहे. धन्यवाद.